तर राष्ट्रीय पक्षांच्या अध्यक्षांनाच राम मंदिर उद्घाटनाचं निमंत्रण दिलं गेल्याचं गिरीश महाजन यांनी म्हटलंय। उद्धव ठाकरेंकडे पक्ष राहिलेला नाही असं देखील गिरीश महाजन यांनी म्हटलंय। उद्धव ठाकरेंमागे खासदार आमदार राहिले नाहीत अशी टीका देखील गिरीश महाजन यांनी केली आहे। येईल ते बोलायचं, वाटेल तसं बेछूट बोलायचं, हा त्यांचा धंदा आहे, ही त्यांची सवय आहे। आणि ते म्हणता उद्धवजींना का बोलवलं नाही। मी त्यांना ते सांगितलं की बाबा तुमचा आता पक्ष राहिलेला नाही, तुम्ही कुठल्या पक्षाचे अध्यक्ष राहिलेले नाही। जे राष्ट्रीय पक्ष आहेत त्यांच्या अध्यक्षांना त्यांनी बोलवलेलं आहे, निमंत्रण दिलेलं आहे, म्हणून VIP लोकांनाच त्या ठिकाणी बोलवलेलं आहे। तुमचा पक्ष नाही, तुमच्या मागे 7-8 आमदार राहिलेले नाही, तुमच्या मागे 3-4 खासदार राहिलेले नाहीत, तुमचा पक्ष तुमच्याकडून गेला एकनाथजींकडे, तुमचं चिन्ह तुमच्याकडून गेलेलं आहे। आणि तुम्ही काय अपेक्षा करता की आम्ही VIP आम्ही खूप मोठे राजकारणी आहोत। आता असे नवनवीन शोध हे तेच लावतात, डॉक्टरपेक्षा कंपाऊंडर चांगला, त्याची ट्रीटमेंट घ्या, म्हणजे हे सगळं त्यांच्या डोक्यातूनच निघू शकतं। आणि म्हणून मला फार त्यांच्यावर बोलण्याची गरज नाही, परंतु सकाळपासून काहीतरी बोलायचं असेल त्यांना, मग त्यांना आमचे राणे साहेब उत्तर देतात, छोटे राणे लोकांची। त्यांच्यामुळे मला असं वाटतं राऊतांमुळे एक प्रकारची करमणूकच चाललेली आहे, पण त्या करमणुकीला लोक आता कंटाळलेले आहेत। आणि म्हणून खरंच सांगतो मी की असं पात्र महाराष्ट्रामध्ये कधी झालेलं कोणी बघितलेलं नाही।